नमस्कार, मी जय राऊत. TV24 मराठीमध्ये आपलं स्वागत. हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी करपत चाललेल्या सोयाबीन पीक आता पुन्हा जोमाने वाढू लागले असून पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून चांगल्या उत्पन्नाची आशाही व्यक्त केली जात आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 2 महिन्यापासून पावसाने मोठा खंड दिला होता. पावसाने खंड दिल्यामुळे शेतातील सोयाबीन असो कापूस असो हे पूर्ण करपून जाण्याच्या मार्गावर होते. शेतकरी राजा ठिंबक सिंचनाद्वारे आपले पिके जोपासत होता. त्यानंतर गेल्या 2 दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठा पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता कुठेतरी पिके आपली डोलू लागली आहे. परंतु माझ्या पाठीमागे आवश्यकता एक सोयाबीनचं शेत आहे. हे पूर्ण सोयाबीनचं शेत करपून जाण्याच्या मार्गावर होतं. मात्र मागील 2 दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठा मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे आता जे सोयाबीन पीक असो कापूस असो याला एक कुठेतरी आता नवीन जीवनदान मिळालेलं आहे. त्यामुळे शेतकरी राजा कुठं आता सुखावलेला आहे. मात्र काही ठिकाणी पावसामुळे जे की नदी नाले ओढ्याच्या काठाची जी शेती होती तिथले मात्र सोयाबीन कुठं वाहून गेलेले आहे. कुठेतरी नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी कुठेतरी आता पंचनामे करा याची मागणी आता सरकारकडे करत आहे. कॅमेरामन कृष्णा शिंदेसह मी राजू मगर, TV24 मराठी, हिंगोली.